हॅलो लवली यूट्यूबर्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत दिल्लीची फेमस असलेली छोले टिक्कीची रेसिपी. ही टिक्की अगदी परफेक्ट कशी तयार करायची, एकदम क्रिस्पी अशी टिक्की या ठिकाणी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याचबरोबर याच्याबरोबर भेटणारे अगदी मसालेदार आणि चटपटीत असे छोले कसे तयार करायचे आणि याच्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व चटण्यांची रेसिपी या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पाहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर जर रेसिपी आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला, लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी सर्वात आधी मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये काबुली चणे घेतलेले आहेत आणि हे चणे मी ओव्हरनाईट भिजत ठेवलेले होते. ओव्हरनाईट भिजल्यामुळे हे चणे अगदी सॉफ्ट आणि परफेक्ट जसे आपल्याला छोलेमध्ये पाहिजे आहेत असे मऊ असे शिजून तयार होतात. तर याला मी कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. सर्व छोले याच्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण छोले बुडतील एवढंच पाणी याच्यामध्ये आपण वापरणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी कटाकटी मी पाणी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये एक मोठी इलायची थोडीशी मी कुटून घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 तेजपत्ता आणि 4 ते 5 या ठिकाणी आपण लवंगा घ्यायच्या आहेत. एक मोठी चिमूट या ठिकाणी बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरायचं आहे. या ठिकाणी मी 1 चमचा मीठ घातलेला आहे. आता हे चणे आपण 6 शिट्ट्यांवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि कुकर जो आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. वरून हवा एक्सेसची आपण सोडायची नाही आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवते चणे जे आहेत किती परफेक्ट शिजलेले आहेत. या ठिकाणी हातावर दाबल्यावर अशा पद्धतीने चणे फुटायला हवेत. ओव्हरनाईट आपण भिजत ठेवल्यामुळे हे चणे अगदी परफेक्टली शिजलेले आहेत. जर डायरेक्टली तुम्ही लावत असाल तर 9 ते 10 शिट्ट्या याला करायच्या आहेत. तर आता आपल्याला छोल्याचा तडका तयार करायचा आहे. त्यासाठी मी या ठिकाणी 3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा साफ करून तुकडे करून घेतला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, म्हणजे खलबत्त्यामध्ये याची पेस्ट अगदी व्यवस्थित तयार होईल. तर अशा पद्धतीची ओबड-धोबड अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. आता 2 चमचे तूप घेऊन आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरा पावडर घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर घ्यायचा आहे आणि याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे. याच्यामध्ये चांगलं 2 ते 3 चिमूट हिंग वापरायची आहे आणि त्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून 2 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. जेणेकरून अद्रक आणि हिरवी मिरची याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय होईल. आणि ज्यावेळेस हा मसाला आपला तयार होईल त्यावेळेसच याच्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले छोले आहेत ते याच्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. तर पाण्यासकट मी सर्व छोले घालून घेतलेले आहेत आणि या तडक्यामध्ये छोले घालून झाल्यानंतर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर जर तुम्हाला आवडत नसेल तर याच्यामध्ये जे तेजपत्ता आणि इलायची आपण घातलेलं होतं ते काढून घ्यायचं आहे. मी फक्त तेजपत्ता काढलेला आहे, इलायची मी तशीच ठेवलेली आहे. जेणेकरून इलायचीची जे फ्रेग्रन्स आहे ते पाण्यामध्ये नितरेल. तर आता या छोलेला 2 मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ घालते आहे. मीठ जे आहे तुम्ही टेस्ट करूनच घालायचं आहे. ऑलरेडी 1 चमचा आपण घातलेलं होतं तर 1.5 चमचा आणखीन मी याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि 2 मिनटं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मी काळं मीठ वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा या ठिकाणी कश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे. कश्मीरी लाल मिरची कलरसाठी वापरलेली आहे. 1 चमचा जिरा पावडर घ्यायचा आहे. 1 चमचा या ठिकाणी गरम मसाला घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 लिंबाच्या साईजची चिंच जी आहे मी 1 तासभर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. ती पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा आपली नॉर्मलवाली तिखट घेतलेला आहे. आणि हे सर्व मसाले याच्यामध्ये घालून झाल्यानंतर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहाल तर ती मसाल्यामुळे अगदी परफेक्ट होणार आहे. आणि याला थोडासा थिकनेस येण्यासाठी आपण चमच्याने या छोल्यांना अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये टोमॅटो, कांदा वगैरे काहीही वापरलेला नाही आहे. त्यामुळे याला थिकनेस जी आहे छोल्यानेच येणार आहे. त्यामुळे चमच्याने असं साईडला
थोडेसे छोले घेऊन त्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे. छोले अगदी परफेक्ट शिजल्यामुळे अगदी इझिली स्मॅश होतात आणि एक 7-8 वेळा स्मॅश केलं की याची ग्रेव्ही अगदी घट्ट तयार होते. आता वरून याच्यावर मी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अद्रकचे लच्छे घेतलेले आहेत. तर चाकूने अद्रक सोलून याचे बारीक बारीक अशी अद्रक आपण कापून घ्यायचे आहेत. याचे स्ट्राइप्स कापून घ्यायचे आहेत. जर नसेल तर सरळ तुम्ही किसणीवर किसून जरी घेतलात मोठ्या किसणीने तरीसुद्धा याच्या स्ट्राइप्स छान पडतात. तर आता या स्ट्राइप्स घालून झाल्यानंतर चांगलं 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे. आता याच्यावरून थोडीशी कोथिंबीर मी कट करून याच्यावर घातलेली आहे आणि साधारणपणे 7 ते 8 मिनिट ही ग्रेव्ही आपण शिजवून घेणार आहोत. आणि शिजल्यानंतर आपण छोले जे आहेत ते बारीक केल्यामुळे अगदी घट्ट अशी ग्रेव्ही याची तयार होते. तर तुम्हाला या ठिकाणी 8 मिनिटानंतर दाखवते ग्रेव्हीला काहीही न करता कुठलाही टोमॅटो कांदा न वापरता अगदी थिक अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि अगदी चटपटीत असे छोले तयार झालेले आहेत. तुम्ही ब्रेड, भटुरे किंवा पुरीबरोबर, चपातीबरोबर सुद्धा ही ग्रेव्ही वापरू शकता. आता आपण पुदिन्याची चटणी तयार करतोय. त्याच्यासाठी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचबरोबर पुदिना घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा काळं मीठ वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा या ठिकाणी जिरा पावडर घातलेला आहे. आता याच्यामध्ये या चटणीचा कलर ग्रीनच राहावा यासाठी 2 मी बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत. आता याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या चटणीचा कलर जो आहे अगदी ग्रीन कलर आलेला आहे. जर तुम्ही बर्फाचे तुकडे नाही वापरले तर ही चटणी लगेचच काळी पडेल. त्यासाठी या ठिकाणी आपण बर्फाचे तुकडे वापरलेले आहेत. आता मिठी चटणी तयार करण्यासाठी या ठिकाणी 25 ग्राम मी आमचूर पावडर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 250 ml एवढं पाणी घेतलेलं आहे. पाणी थोडंसं घालत याच्या सर्व गुठळ्या ज्या आहेत, गाठी ज्या आहेत त्या चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या आहेत. तर या गाठी फुटल्या की आपण ज्यावेळेस चटणी तयार करू त्यावेळेस त्याच्यामध्ये या गुठळ्या राहणार नाहीत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी चांगलं 2 मिनिटं या पावडरला फेटून घेतलेलं आहे आणि थोडंसं करत 250 ml जेवढं पाणी आहे ते पूर्ण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपण पाणी घालून झाल्यानंतर ज्या कपाने आपण पाणी वापरलं होतं त्याच कपाने 1 कप गूळ घेतलेला आहे. गूळ जो आहे कापून घेतलेला आहे आणि या ठिकाणी 1 चमचा याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. तर चवीप्रमाणे तुम्ही मीठ वापरू शकता. 1 चमचा याच्यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि या ठिकाणी अर्धा चमचा सुंठीची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा या ठिकाणी काळे मिरे जे आहेत वाटून घेतलेले आहेत. 1 चमचा कश्मीरी लाल मिरची आणि 1 चमचा बडीशोप जे आहे ओबड-धोबड या ठिकाणी वाटून घेतलेली आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि मीडियम फ्लेमवर चांगलं 7 ते 8 मिनिट याला शिजू द्यायचं आहे. 8 मिनिटानंतर हे पहा अगदी घट्ट अशी चटणी याची तयार होते. ज्यावेळेस तुम्ही थंड कराल याला एकदम असं घट्ट अशी कन्सिस्टन्सी येईल. आत्ता ही चटणी जरी पातळ दिसत असली तरी ज्यावेळेस थंड होईल त्यावेळेस ही घट्ट अशी तयार होईल आणि याच्यावर जो फेस आलेला आहे तो गुळाच्या इम्प्युरिटीमुळे येतो, तर तो आपण काढून घ्यायचा आहे. चटणी मी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे. या ठिकाणी 1 कप मी या ठिकाणी दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं 4 चमचे आपण साखर वापरणार आहोत. तर आपण ज्यावेळेस चाट खातोय त्यावेळेस आपल्याला मिठी दही याच्यावर दिली जाते. तर ती तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी दही आणि साखर मिक्स करून घेतलेली आहे. आता सर्वात शेवटची वस्तू म्हणजे टिक्की तयार करतोय आपण. त्यासाठी मी या ठिकाणी 4 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत शिजवून. जर मीडियम साईजचे असतील तर साधारणपणे 6 बटाटे पुरेसे होतात. तर याच्यामध्ये मोठ्या साईजच्या 7 ते 8 टिक्की तयार होतात आणि जर छोट्या साईजच्या म्हटलं तर जवळपास 12 ते 15 टिक्की तयार होतात. तर सर्व बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आणि आता याला आपण व्यवस्थित किसून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी बारीक किसणीवर किसून घेते. तुम्ही हवं असेल तर मोठ्या किसणीचा सुद्धा वापर करू शकता. तर या ठिकाणी सर्व बटाटे किसल्यामुळे याच्यामध्ये लम्स वगैरे होत नाहीत आणि ज्यावेळेस आपण टिक्की तयार करू त्यावेळेस
अगदी परफेक्ट अशा टिक्की होतात, मध्ये गुठळ्या वगैरे येत नाहीत. तर सर्व जे बटाटे आहेत ते मी या ठिकाणी किसून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवते 4 बटाट्याचाच किती जास्त या ठिकाणी किस पडलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व बटाटे किसून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट जे आपण वापरणार आहोत ते म्हणजे कॉर्नफ्लॉर. तर 4 चमचे कॉर्नफ्लॉर मी स्टार्टिंगला घेतलेला आहे. काही बटाटे जे आहेत त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं, त्यामुळे कॉर्नफ्लॉर जास्त लागतं. काही बटाटे जे असतात ते ड्राय असतात, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉर जे आहे कमी लागतं. त्यामुळे स्टार्टिंगला मी कमी वापरलेला आहे. 4 चमचे कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे. याला मिक्स करायचं आणि जर तुम्हाला गरज पडली तर नंतर 2 चमचे आपण वापरणार आहोत. आता चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये घालून झालेलं आहे. 2 चमचे मीठ आपण वापरणार आहोत आणि अगदी हलक्या हाताने आपण याला मिक्स करायचं आहे. लगेचच तुम्ही जर घसाघसा याला पीठ मळल्यासारखं मळायला सुरुवात केली तर त्याचे लम्स तयार होतील. पिठाचे लगेच लम्स होतील. त्यामुळे अगदी हलक्या हाताने याला आपण मिक्स करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही बाइंडिंग करताय त्यावेळेस जर बटाटा थोडासा चिकट लागला तर आणखीन 2 चमचे कॉर्नफ्लॉर याच्यामध्ये घालायचं आहे. कॉर्नफ्लॉरमुळेच टिक्कीला एक क्रिस्पीनेस येतो आणि अगदी परफेक्ट अशी टिक्की तयार होते. तर आणखीन 2 चमचे कॉर्नफ्लॉर मी याच्यामध्ये घातलेलं आहे. कारण हे बटाट्याचं किस जे आहे मी घेतलेलं ते थोडंसं चिकट आहे. याच्यामध्ये मॉइश्चर जास्त आहे. पण नॉर्मली 4 चमचे कॉर्नफ्लॉर जे आहे परफेक्टली मॅच होतं. तर आता कॉर्नफ्लॉर घालून झाल्यानंतर आपल्याला ज्या पण साईजच्या टिक्की तयार करायच्या आहेत त्या साईजच्या या ठिकाणी तुम्हाला डो घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी मोठ्या साईजच्या टिक्की तयार केल्या होत्या. तुम्ही छोट्या साईजच्या तयार केल्या तरी खूप छान परफेक्टली तयार होतात आणि याला थोडंसं असं टॅप करायचं आहे. तर जशा पद्धतीचे आपण वडे तयार करतो तशा पद्धतीची या ठिकाणी मी टिक्की तयार करून घेतलेली आहे. तर मोठ्या साईजचे 8 या ठिकाणी टिक्की तयार झाल्या होत्या आणि जर छोट्या साईजचे ते तयार केले तर 12 ते 15 इझिली तयार होतात. आता टिक्की ज्या आहेत त्या 2 पद्धतीने तयार करू शकतो. मी तव्यामध्ये तयार केलेल्या आहेत. जर तुम्हाला तव्यामध्ये एकदम क्रिस्पी हव्या असतील तर तुम्ही डायरेक्टली कढईमध्ये सुद्धा तयार करू शकता. तर तव्यामध्ये याला आपण चपटं करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती तव्यामध्ये इझी जाते. मग तव्यामध्ये चपटं करून तुम्ही कढईमध्ये त्याला फ्राय केलं तरीसुद्धा अगदी क्रिस्पी आणि परफेक्ट अशा टिक्की तयार होतात. तर तव्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आपलं जे नॉर्मली माप असतं तेलाचं त्याच्याने आणि टिक्की ठेवून झाल्यानंतर त्याला तसंच न सोडता अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. जेणेकरून टिक्की जी आहे तव्यामध्ये चिटकणार नाही आणि तेलामध्ये थोडीशी बुडवून घ्यायची आहे. तव्याच्या साईडला तेल जमा होतं त्याच्यामध्ये थोडीशी अशा पद्धतीने बुडवून घ्यायची आहे आणि प्रत्येक टिक्की जी आहे अशाच पद्धतीने फिरवत आपण तिला 2-2 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत. तर साधारणपणे या टिक्की तयार होण्यासाठी 5 मिनिटं लागतात आणि 5 मिनिटानंतर ज्यावेळेस आपण याला चपटी करू त्यावेळेस 2 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर मी जास्त ऑइली होऊ नयेत यासाठी तव्यामध्येच फ्राय करून घेतलेले आहे. तुम्हाला एकदम क्रिस्पी जर टिक्की हवी असेल तर तुम्ही कढईमध्ये डायरेक्टली तेल घालून जसं भजी वगैरे फ्राय करतो तसं ते तव्यामध्ये चपटी करून कढईमध्ये फ्राय केली तरी चालेल. नाही म्हणलं तर जी आपल्याकडे खोल बुडाची कढई असते, तवा असतो त्याच्यामध्ये फ्राय केली तरीसुद्धा चालेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका साईडनी गोल्डन झाल्यानंतर मी दुसऱ्या साईडनी या टिक्कीला व्यवस्थित पलटून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनी या टिक्की ज्यावेळेस गोल्डन होतील त्यावेळेस आपण या टिक्कीला थोडंसं चपटं करून घेणार आहोत. तर या ठिकाणी टिक्की जी आहे या ठिकाणी पाहू शकता याला किती छान क्रिस्पीनेस येतोय. पण टिक्की जाड असल्यामुळे त्याला व्यवस्थित येत नाही. त्यामुळे या ठिकाणी मी एक वाटी घेतलेली आहे आणि फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्याच्याने थोडंसं याला असं प्रेस करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे स्मॅशर वगैरे असेल तर त्याचा वापर सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर अशा पद्धतीने सर्व बाजूनी या टिक्कीला आपण थोडंसं चपटं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर या टिक्कीला आपल्या उलथण्याने किंवा कढचीने थोडंसं प्रेस करत आपण फ्राय करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवते आहे किती परफेक्ट ही टिक्की तयार झालेली आहे. तर
ज्या आपल्या उरलेल्या टिक्क्या आहेत त्या आपण साईडला काढून घ्यायच्या आहेत आणि याला कडचीने थोडंसं प्रेस करत या ठिकाणी अगदी क्रिस्पी आणि परफेक्ट अशी टिक्की तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि वन बाय वन करत आपण अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व टिक्की करून घ्यायच्या आहेत. तर या एक ॲट अ टाईम ही एकच तयार होत होती, तर मी आधी सुरुवातीला एक करून घेतलेली आहे आणि ज्या उरलेल्या 3 आहेत त्या सेकंड बॅचमध्ये करून घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सुरुवातीची मी थोडीशी पातळ केली होती आणि ही थोडीशी जाड केलेली आहे. तर टिक्की एकदम परफेक्टली आणि एकदम क्रिस्पी अशा तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला तेलातल्या टिक्क्या आवडत असतील तर तशा तुम्ही त्याला फ्राय करून घेऊ शकता. आता टिक्की तयार झालेली आहे, छोले आणि सर्व पद्धतीच्या चटणी तयार झालेल्या आहेत. वर थोडंसं मी चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर कांदा, टोमॅटो, काकडी जे काही आवडत असेल ते सुद्धा कट करून याच्यावर तुम्ही सर्व करू शकता. या ठिकाणी मी फक्त छोले आणि ज्या आपण चटण्या तयार केलेल्या होत्या त्याचाच वापर सर्विंगसाठी केलेला आहे. तर रेसिपी कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दिल्लीची स्ट्रीट स्टाईल फेमस छोले टिक्की या ठिकाणी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा घरामध्ये एकदा तरी ट्राय करायला विसरू नका आणि कशी तयार झाली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका.